नागपुर से इस वक्त की एक बहुत बड़ी और बेहद राहत भरी खबर सामने आ रही है। नागपुर शहर और ग्रामीण इलाके के करीब 5 लाख गुंठेवारी प्लॉट धारकों को राज्य सरकार ने एक ऐतिहासिक सौगात दी है। लंबे समय से अटके पड़े आरएल यानी अलॉटमेंट लेटर का रास्ता अब पूरी तरह साफ हो गया है। गुंठेवारी जमीन कायद्याअंतर्गत काही नियम बदललेले आहे. महसूल मंत्र्याच्या बैठकीमध्ये हे नियम बदलण्यात आलेले आहे. एकंदरीत काय नियम बदल झालेला आहे, काय सांगा? गुंठेवारी कायदा 2001/2020 या कायद्याच्या अंतर्गत नागपूर शहराच्या आणि नागपूर जिल्ह्याच्या संपूर्ण आउटर भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात गुंठेवारी निर्माण झाली आहे. माननीय पालकमंत्री महोदय चंद्रशेखर बावनकुळेजींनी 10/6/2026 रोजी मंत्रालयामध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने मंत्री महोदयांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि नागपूर शहर आणि नागपूर जिल्ह्याच्या लगभग 5 लाख भूखंडधारकांना याचा फायदा होणार आहे. आता हे गुंठेवारी कायदा त्या काळामध्ये आला आणि त्या काळामध्ये लोकांनी प्लॉट घेतले, घरं बांधले. आज 20, 25, 30 वर्ष झाले लोक त्या ठिकाणी राहत आहे. डेव्हलपमेंट त्या ठिकाणी झालं आणि लोक त्या ठिकाणी राहत आहे. लोकांनी लेआउट धारकांना सगळे पैसे दिले, परंतु रजिस्ट्री करायला जर लोक जायचे तर त्यांना 5 लाख रुपये द्या, 10 लाख रुपये द्या, अशा प्रकारची प्रक्रिया त्या लेआउट धारकाकडून होत होती. आणि हा लेआउट मध्ये राहणारा व्यक्ती हा मजदुरी करणारा आहे, गोरगरीब परिवारातला हा व्यक्ती आहे आणि म्हणून लेआउटवाल्याला तो इतके पैसे देऊ शकत नाही. आणि म्हणून मधल्या काळामध्ये आम्ही एक मार्ग त्याचा काढला का NITने नागपूर सुधार पन्नासनी जेवढे बी शहराचे लेआउट आहे त्याचा प्लेन टेबल सर्वे करावा. प्लेन टेबल सर्वे NITने अधिकांश लेआउटचा केला. त्यानंतर सिटी सर्वेने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आणि त्याच्यावर नागपूर सुधार पन्नासच्या नगररचना विभागाने बी त्याचं प्लॅनिंग करून त्याला मान्यता दिली. अधिकांश लेआउटला नागपूर सुधार पन्नासने डिमांड बी दिलेली आहे आणि म्हणून आता डिमांडच्या नंतर त्यांना RL कसं मिळेल, त्यांचे अलॉटमेंट लेटर कसं मिळेल आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून पालकमंत्री महोदयांनी 2/6/25 नागपूर सुधार पन्नासचे जे सभापती आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली 7 अधिकाऱ्याची एक समिती त्या ठिकाणी नेमली आणि या समितीने 9/3/2026 सविस्तर अहवाल हा महाराष्ट्र शासनाला त्यांनी त्या ठिकाणी पाठवला. आणि म्हणून याच्या मी कंटिन्यू याचा फॉलोअप घेत आहोत आणि मग मंत्री महोदयाला सांगितलं का या संदर्भात एक तातडीने बैठक सुद्धा बोलवावी. आणि मग पालकमंत्री महोदयाने 10/6 एक बैठक बोलवली आणि NITने जो प्रस्ताव जो पाठवलेला होता त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे का कब्जापत्र करारनामा सदर भूखंडावर 2020 पूर्वीच्या रहिवासी बाबतचे पुरावे सादर केल्यास ते घर नियमितीकरण होईल अशी आमची धारणा पक्की करा असा शासनाला त्यांनी प्रस्ताव पाठवला होता. आणि म्हणून मंत्री महोदयाने 10/6/26 जी मंत्रालयामध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांची धारणा बी पक्की केली आणि त्याचा मार्ग कसा निघेल. आणि म्हणून पहिल्यांदा आता सरकारने निर्णय घेतलेला आहे का जो सोसायटी धारक असेल, जो त्या लेआउटच्या मूळ मालक असेल त्याच्या पहिले 7/12 सिटी सर्वेमध्ये त्याचं नाव पहिले येईल आणि त्यांनी जे लोकांना प्लॉट विकले आहे त्याच्यानंतर त्याचे नाव येईल. त्याची यादी नागपूर सुधार पन्नासपाशी उपलब्ध आहे, त्याचे नाव येईल आणि मग सिटी सर्वेची प्रक्रिया झाल्यानंतर मग NIT त्यांना RL आणि अलॉटमेंट लेटर जे मुख्य अलॉटमेंट लेटर राहते, RL लेटर राहते, ते NIT त्यांना देण्याचं काम करेल. आणि म्हणून या संदर्भात एक चांगला निर्णय तर घेतलेलाच आहे, परंतु एक निर्णय आणखीन घेतला का त्या काळामध्ये जे लोकांनी जे प्लॉट घेऊन ठेवलेले आहे, लेआउट धारकांनी ओपन प्लेस सोडली नाही आहे. नियमाप्रमाणे गुंठेवारी कायद्याच्या अंतर्गत कलम 3(2) अंतर्गत त्या ठिकाणी 10% जागा सोडणं हे आवश्यक आहे, परंतु त्या लेआउट धारकांनी तीही जागा सोडली नाही
आणि म्हणून सरकारच्या वतीने महसूल विभागाने असा निर्णय घेतला का 200 मीटर याने 2000 फूट पर्यंत जे प्लॉट असतील त्याला आम्ही नियमितीकरण करणार आहोत आणि 2000 फूटच्या वरचं कोणत्या जर प्लॉट असेल तर त्यांच्याकडून जे आता फ्री होल्डचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे NIT पाठवलेला आहे त्याच्यामध्ये निवासी धारकाकडून 2% घ्यायचं, 2 या 3% घ्यायचं आणि म्हणून हे 2000 फुटाच्या वस्त असेल तर त्यांच्याकडून 2-3% रेडी रेकनरचे घेऊन त्यांचे किती मोठा प्लॉट असो तो नियमितीकरण करावा अशा प्रकारचे आदेश महसूल विभागाच्या वतीने त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि म्हणून नागपूर शहर असेल किंवा नागपूर जिल्हा असेल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी एक ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि लगभग 5 लाख भूखंडधारकांना याचा फायदा निश्चित स्वरूपात होणार आहे. हो, जसं तुम्ही सांगितलं की 2020 चे अगोदरचे कागदपत्र ज्यांच्याकडे असेल त्यांना हा भूखंडाचा फायदा भेटेल. पण अद्याप कोणाकडे नसेल तर मग त्यांनी काय करावं? नाही, प्रत्येकाकडे काही ना काही आहे. प्रत्येकाकडे पैसे भरल्याची स्लिप आहे, प्रत्येकाकडे महानगरपालिकेच्या टॅक्सची स्लिप आहे, तो राहते त्याच्या आधार कार्ड त्याच्याकडे आहे, त्याच्याकडे राशन कार्ड त्याच्याकडे आहे, त्याच्याकडे कब्जापत्र असेल, करारनामा असेल, काही ना काही डॉक्युमेंट जेव्हा प्लॉट सोसायटीवाला जेव्हा विकते तर काही ना काही त्याला प्रमाण म्हणून काही ना काही त्यांच्यापाशी राहते. जे काही डॉक्युमेंट त्यांचे करारनामा कब्जापत्र किंवा जे स्पॉटवर जे काही असेल ते जे त्यांच्याकडे असेल त्या दृष्टिकोनातून आता हे नियमितीकरणाची प्रक्रिया होणार आहे. हो, जसं तुम्ही सांगितलं नागपूरमध्ये एकंदरीत 5 लाख लोकांना याचा फायदा भेटणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात याचा आकडा काय असेल, काय सांगाल? महाराष्ट्रात हे गुंठेवारी कायदा हा संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहे आणि सगळ्यात जास्त गुंठेवारी आपल्या नागपूर शहरामध्ये आहे आणि पुण्यामध्ये बी आहे, पिंपरी चिंचवडले बी आहे, नाशिकले बी आहे, अनेक ठिकाणी राज्याच्या अनेक क्षेत्रामध्ये ते गुंठेवारी सुरू आहे आणि म्हणून याचा अगर विचार केला या आपण पालकमंत्री मोदयांनी काल जो आदेश काढला आहे ते संपूर्ण राज्यामध्ये याचा लागू होईल आणि त्या दृष्टिकोनातून फार मोठ्या प्रमाणात लोकांना याचा फायदा होणार आहे.